सांगतो की या मतदारसंघाचे आमदार यांनी 5 वर्ष काही केलं नाही। काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पेट्रोल पंप परिसरामध्ये होता ते काढण्याचं काम सुद्धा यांनी या ठिकाणी केलं। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उत्तम आज तुम्हाला काय पाहिजे? या गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, आमच्या महिलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, पण ते न करता आमदारकीमध्ये दिवा लावला नाही, आता खासदार व्हायला निघाले। त्या ठिकाणी विधानसभेमध्ये कधी त्यांनी आवाज उचलला नाही, कधी एक शब्द बोलले नाही, कधी लोकांच्या न्यायासाठी कुठली मागणी ठेवली नाही, आणि फक्त आता राजकारण करून कुठे जातीपातीचं राजकारण करून आम्ही निवडून येत आहे, आम्हाला मतदान करा। अरे आज तुम्ही या मतदारसंघामध्ये काही केलं नाही, मतदारसंघामध्ये कुठलं काम केलं नाही, कुठल्या विकासाच्या माध्यमातून एक काम इथल्या आमदारांनी दाखवा की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये एक काम कोणतं केलं असेल। या ठिकाणी शेतकऱ्याचे पांढरे रस्ते जवळपास 300 किलोमीटरचे पांढरे रस्ते हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणले, ते सुद्धा पांढरे रस्त्याचं काम जागोजागी झालं। फक्त आपले बोर्ड लावायचे, भूमिपूजन करायचे। आज सरकार राज्यामध्ये भाजपची आहे, शिवसेना आणि भाजपची आहे, केंद्रामध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजी आहे, आणि मोदीजींनी काल काय सांगितलं की मोदीजींनी सांगितलं जेवढे इरिगेशनचे प्रोजेक्ट आहे विदर्भामध्ये ते प्रायोरिटीवर आपल्याला पूर्ण करायचे। जे शेतकरी त्या इरिगेशनच्या प्रोजेक्ट मध्ये रखडलेले आहे ते पूर्ण करायचे। आणि या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसीचे सुद्धा 13,000 घरकुल केंद्राच्या माध्यमातून नवनीत रावांनी मंजूर करून आणलेले आहे। आज केंद्रामध्ये सरकार आहे, आज जर समजून घ्या या मतदारसंघाचा आमदारकीमध्ये करू शकला नाही, उद्या केंद्रामध्ये